मी माननीय बसून बोलू नका, माजी बसून बोलू नका. पंतप्रधान आव्हाड साहेब, जाधव साहेब, आव्हाड अटल साहेब, बिहारी वाजपेयी साहेबांनी आव्हाड जे साहेब, बसून वक्तव्य बोलू. केलं होतं, जे बोलले होते तेच शब्द मी बोललो, त्याच्या पलीकडचा एकही शब्द माझा नाही. म्हणून माननीय साहेब, मी माझ्या तोंडचे शब्द नाहीये, ते सगळ्यांनाच लागू होते. अटल बिहारी वाजपेयी जो जो चूप राहील, अटल बिहारी वाजपेयींचं बोलल्यानंतर त्यांना राग आला, असं झालं. जो जे धंदे करेल त्याला ते लागेल. हे शब्द काही तुमच्यासाठी नाही, आमच्यासाठी नाही आहे, हे सगळ्यांसाठी आहे. ज्यानी ज्यानी चोरी केली त्यांच्यासाठी ते लागू आहे. आणि अध्यक्ष महोदय, एकही व्यक्ती सत्ता पक्षाकडे या चोरीवर बोलत नाही हो. त्यामुळं अटल बिहारी वाजपेयींनी बोललेले कोणाला लागू होतं? तुम्ही अध्यक्ष महोदय, त्यांनी एकदा मांडावं लागलं का? त्यांनी पुन्हा काय मांडावं? मी बजरंग बलीला विनंती करतो, चरणी नतमस्तक होऊन बजरंग बलीला प्रार्थना करतो की तुमचा गदा घ्या. जो जो चूप आहे या चोरीमध्ये, जो डोळे मिटून आहे, जो सामील आहे, त्याची पाठ अशी फोडा की पुन्हा तो पाठीवर झोपता कामा नये, ही बजरंग बलीला प्रार्थना करतो. अध्यक्ष महोदय, अशी पाठ फोडून काढली पाहिजेत, त्यांची पाठ लाल झाली पाहिजे. देवाच्या नावानं, प्रभू रामचंद्राच्या नावानं जे काही चाललं आहे हे बिलाशीच आहे. या बिलावर जरा काढून पहा, बिलावर काय आहे. राम मंदिर आहे त्यामुळं बिलावर आहे. तुम्ही मला वडेट्टीवार साहेब आपण बोला. वडेट्टीवार साहेब आपण बोला. ना अध्यक्ष महोदय, बसून बोलू नका, बसून बोलू नका. माझी या सभागृहामध्ये हे बिल आणत असताना रामटेक मधील ह्या पवित्र मंदिराचं बिल, मी मंत्री महोदय तुम्हाला त्यामध्ये दोष देत नाही, तुम्ही पापाचे वाटेकरी पण नाही याची कल्पना आम्हाला. परंतु प्रभू रामचंद्राचं नाव घेऊन अलीकडे झालेल्या घटनेमुळे हा स्पर्श थोडासा आम्हाला करावा लागला. काल एका महंतांनी सांगितलं ही चोरी किती कोटीची आहे? 1400 कोटीची चोरी आहे महोदय. त्या मंदिरात असू दे की या मंदिरात असू दे, 1400 कोटीची चोरी. लोकांचे आमदार खासदार विकत घ्याल नाही तर काय करावं? त्यामध्ये बसू नका, बसून बोलू नका, ए बादली, बसून बोलू नका, बसून बोलू नका. वडेट्टीवार साहेब, ए बादली, हो वडेट्टीवार साहेब आपण बोला. चला. एक तमरेल, वडेट्टीवार साहेब आपण बोला. आपण एक तमरेल, एक तमरेल. हो बालदीजी बसा खाली, बसा खाली, बसा. भास्कर जाधव साहेब, हो भास्कर जाधव साहेब बसा, बसा बसा. बालदी साहेब खाली बसा. बालदीजी खाली बसा. अरे बाबा खाली बसा, खाली बसा. भास्कर जाधव साहेब अध्यक्ष बसून महोदय. बोलू नका, बसून बोलू नका. वडेट्टीवार साहेब, वडेट्टीवार साहेब आपण हे करा ना या ठिकाणी वडेट्टीवार साहेब, जर एखादी व्यक्ती हो वडेट्टीवार साहेब जर एखादी व्यक्ती बसून बोलू नका. वडेट्टीवार साहेब आपण बोला. मला तुम्हाला विनंती आहे, कन्क्लूड करा. बादली तमरेल, बसून कोणालाही बसा, comments बसा, करू देऊ बसा, खाली नका. बसा. हा. जर अरे या बसा खाली, नेत्या- बालाजी खाली बसा. बालाजी खाली बसा. मध्ये अध्यक्ष महोदय, हा. एकूण समितीचे सदस्य संख्येपैकी खाली बसून बोलू जी नका. निवड आहे हो महेश बालदीजी बसून बोलू नका. भास्करराव, हो भास्करराव साहेब यामध्ये वडेट्टीवार साहेब अध्यक्ष कन्क्लूड करा. आणि उपाध्यक्षांच्या आणि
त्या ठिकाणी असलेल्या तुम्हाला दुतोंडी चांगलं बोलता येतं, मला चांगलं माहिती आहे. अध्यक्ष महोदय, तुम्हाला दुतोंडी ही जी काही नैतिक अधपतनाचा ते तुमच्या डोक्याच्या वरून अंतर्भाव असणाऱ्या कोणत्याही अपराधाकरता फौजदारी न्यायालयाने तिला दोषी ठरविलं असेल असं म्हटलंय अध्यक्ष महोदय. समितीची पगारी नोकर असेल किंवा देवस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या संबंधात या समितीला वस्तू पुरवण्यासंबंधीच्या किंवा समितीने हाती घेतलेले कोणतेही काम पार पाडण्यासंबंधीच्या किंवा कोणतीही सेवा देण्यासंबंधीच्या कोणत्याही संविधेत तिला प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे कोणताही हिस्सा व हितसंबंध नसेल. एक अत्यंत चांगला यामध्ये तो समावेश या ठिकाणी तुम्ही केलेला आहे, त्याबद्दल तुमचं निश्चितच चांगलं मत जिथे आहे तिथे चांगलंच म्हणू आम्ही. परंतु सुधीर भाऊंनी म्हटल्याप्रमाणे ज्यांच्यावर आरोप आहेत फौजदारी स्वरूपाचे पण त्याला न्यायालयाने दोषी ठरवले नसेल तर मात्र ज्यांच्या गुन्ह्याची तपासणी करूनच त्यांना त्या ठिकाणी विश्वस्त म्हणून नेमलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, असे कुठलेही अपराधी गंभीर स्वरूपाचे गुन्हे असलेले लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.